ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिप्परगी धरणाच्या गेट दुरुस्तीनंतरही लिकेज। अद्यापही लिकेज थांबले नसल्याने कृष्णा नदी काठावरील शेतकरी नागरिकात चिंता। जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणाचा तुटलेला दरवाजा बसवला असला तरी अजून काम पूर्ण झालं नाही। लिकेज थांबले नसल्याने रोज 200 क्युसेस पेक्षा जास्त पाणी बाहेर जात आहे। हिप्परगी धरणाच्या गेट दुरुस्तीनंतर कृष्णा नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला होता, पण अजून लिकेज थांबलं नसल्याने कृष्णा नदी काठावरील शेतकरी नागरिक चिंतेत आहेत। तुटलेला दरवाजा बसवण्यात आला असला तरी अद्याप पूर्णपणे गळती थांबली नाही। यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत। यासाठी गुजरात, शिमोगा, होसपेट या ठिकाणाहून तज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे। 10 कर्मचारी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। वाळूने भरलेली पोती क्रेनच्या सहाय्याने गळती होत असलेल्या गेटच्या पायथ्याशी सोडण्यात येत आहेत। कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेज 22 चा गेट 6 जानेवारी रोजी तुटला होता। त्यावेळी 2.5 टीएमसी पाणी बाहेर गेलं होतं। अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून गेट दुरुस्तीचे काम पूर्ण केलं होतं, ज्यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता, पण अजून लिकेज असल्याचं पाहून कृष्णा नदी काठावरील शेतकरी नागरिक चिंतेत आहेत। 12 दिवसापासून लिकेज आहे, अजून किती दिवस लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। उगार खुर्द येथील कृष्णा नदीवरील धरणातून रोज अर्धा फूट पाणी कमी होत आहे। यावर्षी लवकरच पाण्याची कमतरता भासेल अशी भीती शेतकरी नागरिकांना वाटत आहे। उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। महानकत न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी, उगार खुर्द।